नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे. ताप निवेदकाला आला नाही असं काम करायचं या ठिकाणी. तर आमच्या संगीताताई तब्येत खराब असताना सुद्धा या ठिकाणी आलं, त्याचा जोरदार टाळायचा गजरात या ठिकाणी स्वागत करायचं. कारण सर्व महापुरुषांना महामातांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन. वंचित बहुजन आघाडीचे पक्ष नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष आदरणीय अंजलीताई आंबेडकर, सुधाताई आंबेडकर यांच्या महान कार्यास सर्वप्रथम माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम. तसेच मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, पालघर जिल्हा प्रभारी सुप्रियाजी खैरे साहेब आणि वसई विभागामधील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि उपस्थित असलेले या वसई विभागामध्ये नालासोपाऱ्यामध्ये सर्वेमध्ये अनुयायी या सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम. ज्या वेळेला बंधूंनो गीताताई जाधव यांनी या विभागामध्ये कार्यक्रम ठेवलेला रक्तदान शिबिराचा आणि त्या कार्यक्रमाच्या शिबिराच्या वेळेला मी इथे आली होती आणि त्यावेळेला आम्ही पाहिलं तर अक्षरशः या विभागामध्ये जी अवस्था आहे ती अवस्था अतिशय म्हणजे पाहण्यासारखी अवस्था आहे की इथे एवढं मोठं बीजेपीचं ऑफिस आहे पण त्या ऑफिसाच्या समोर एवढा किचड आहे की अक्षरशः आम्हाला ना साड्या वर करून चालायला लागत होतं, पाय घसरत होतं, एवढं तिथे किचड आहे. बंधूंनो भगिनींनो, आज आपण आपलं बहुमूल्य मत ज्या लोकांना आपण दिलं, आपण त्या लोकांना सत्तेत आणलं, त्यांना आपण मोठं केलं, त्या लोकांनी आपली अशी अवस्था आणून ठेवली आहे की आपल्याला ना पाणी, ना रस्ते, ना शाळा, ना दवाखाना. इथे एखादा माणूस आजारी पडला तर त्याला नेण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स नाही. म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपण ते राहत आहोत की नाही? तुम्ही सांगा समोरून की आहे की नाही अशी इथली अवस्था. इथली अवस्था अशी आहे की अतिशय बेकार अवस्था आहे. आणि त्यावेळेला मी गीताताईंना बोलले की ताई, तुम्ही खूप अतिशय चांगल्या जागेमध्ये तुम्ही ऑफिस टाकलेलं आहे, कारण खरंच इथल्या लोकांना कोणतरी असा चांगला नेता पाहिजे, कोणतरी चांगला असा माणूस पाहिजे की इथल्या लोकांची कामं झाली पाहिजे. आणि इथे जो बांधव आहे, मुस्लिम समाज बांधव आहे, इतर बांधव आहे, मी त्या बांधवांना सांगेन की इथे जे आपले मिराज शेख भाई आहे या विभागामध्ये गीताताई जाधव यांना तुम्ही करू नका निवडून द्या आणि इथे आपल्या ह्या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळवून द्या. मी एवढंच आपल्याला सांगेन. आणि बंधूंनो, जर का खरोखरच या लोकांना संधी मिळाली तर या संधीचं पूर्ण ते करून दाखवतील. आणि वंचित बहुजन आघाडी हे जे पक्ष आहे हा सर्व जाती धर्मांना, 18 पगड जातींना घेऊन जाणारा पक्ष आहे. इथे आपल्याला फक्त लोकांच्या समस्यांवर आपण काम करतो. आपल्याला लोकांच्या घराघरामध्ये सुविधा नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहे, अनेकदा समस्या आहेत. इथे चाळी तुटत आहेत, इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग तुटत आहेत. आणि या महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेला इथले सत्ताधारी लोक मिळून आहेत आणि इथे गरीब लोकांची, जनतेची लोक फायदा घेत आहेत. आणि आजपर्यंत आपण तो फायदा घेऊन दिलेला आहे. आता वेळ गेली, आता आपल्याला संधी दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीने. फक्त वंचित बहुजन आघाडी आणि गॅस सिलेंडर, आपला मत फक्त गॅस सिलेंडरला द्यायचं आहे आणि आपला मत उमेदवारांना काम करण्याची संधी द्यायची आहे. मी जास्त वेळ घेत नाही आहे, मी इथेच सांगते. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करते. आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.